नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच विम्बल्डन टेनिस स्पर्धा त्या ठिकाणी पार पडलेली आहे. त्याचे विजेते कोण आहेत? पुरुष एकेरी स्पर्धा त्या ठिकाणी झालेली आहे. पुरुष डबल सुद्धा झालेली आहे. महिला एकेरी आहे, महिला डबल आहे. मग यामध्ये कोणी त्या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे? त्याचप्रमाणे फ्रेंच ओपन असेल, त्याचप्रमाणे US टेनिसचे असेल, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं ऑस्ट्रेलिया ओपन असेल, याची विजेते कोण राहिलेले आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आणि या स्पर्धेला कधीपासून सुरुवात झालेली आहे, कोणती स्पर्धा सगळ्यात जुनी आहे, हे सगळं आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. बघा, सुरुवात करूयात. या ठिकाणी जर आपण बघितलं, आता इकडे वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. ठीक आहे, वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, जसं की ऑस्ट्रेलिया ओपन आहे, फ्रेंच ओपन आहे, विम्बल्डन ओपन आहे, US ओपन आहे. मग ह्या ज्या काही सगळ्या स्पर्धा आहेत त्याचं आयोजन नेमकं कशावर होतं? जर तुम्ही बघताल तर फरक तुम्हाला या ठिकाणी दिसेल. हे जे काही ग्राउंड्स आहेत हे वेगवेगळे ग्राउंड्स आहेत. मग आयोगानं जे काही तुमचे पेपर्स होतात त्या पेपरमध्ये तुम्हाला इथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणती स्पर्धा कशावर भरवली जाते. त्यासाठी लक्षात घ्या, ऑस्ट्रेलिया ओपन जे आहे ते हार्ड कोर्टवर त्या ठिकाणी आयोजित केलं जातं. ठीक आहे, तुम्हाला हे जे काही दिसतंय हे हार्ड कोर्ट आहे. या हार्ड कोर्टवर ऑस्ट्रेलिया ओपन जे आहे ते आयोजित केलं जातं. त्याचप्रमाणे फ्रेंच ओपन जी आहे ती फ्रेंच ओपन कशावर पार पडली जाते? तर मातीवर. ठीक आहे, तर हे लक्षात घ्यायचं. हे कशावर? मातीवर. ग्राउंड जे आहे ते मातीपासून बनलेलं असतं. ठीक आहे, माती असते ग्राउंडवर. त्यानंतर जर आपण बघितलं, विम्बल्डन जी काही स्पर्धा आहे ती कशावर? गवतावर आयोजित केली जाते. ठीक आहे, तुम्हाला फरक लक्षात घ्यायचा. इकडे परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि US ओपन जी आहे स्पर्धा, टेनिस स्पर्धा, ती सुद्धा हार्ड कोर्टवर त्या ठिकाणी काय केली जाते? आयोजित केली जाते. मग हा फरक महत्वाचा आहे की कोणती कशावर आयोजित केली जाते. ऑस्ट्रेलिया आणि US हार्ड कोर्टवर. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचंय, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा ही मातीवर असते. आणि त्याचप्रमाणे विम्बल्डन ही जी काही स्पर्धा आहे टेनिस स्पर्धा ती गवतावर आयोजित केली जाते. जसं क्रिकेटचं स्टेडियम आहे गवताचं, तसंच हे सुद्धा काय आहे तर टेनिसचं आहे, लक्षात घ्या. बाकी इकडे मातीचं पण आहे आणि हार्ड कोर्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. तर हा फरक लक्षात घ्या. ऑस्ट्रेलिया ओपन हार्ड कोर्ट, फ्रेंच ओपन मातीवर, विम्बल्डन गवतावर आणि US ओपन हार्ड कोर्टवर. पुढे बघा, कोणती स्पर्धा कधी सुरू झाली, हा महत्वाचा भाग आहे. आपल्याला एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं की कोणती टेनिस स्पर्धा सगळ्यात जुनी आहे. तर इकडे आपण बघून घेऊयात. बघा, आता अलीकडे जर आपण बघितलं, ऑस्ट्रेलिया ओपन जी काही आहे टेनिस स्पर्धा ती 1905 मध्ये सुरू झालेली आहे. कधी? 1905 मध्ये. फ्रेंच ओपन जर आपण बघितलं, 1891 साली ही फ्रेंच ओपन स्पर्धा सुरू झालेली आहे. विम्बल्डन जर आपण बघितलं तर 1877 मध्ये ही स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. आणि US ओपन या स्पर्धेला 1881 मध्ये सुरुवात झाली आहे. मग यावरून आपल्याला काय कळतं? सगळ्यात जुनी स्पर्धा कोणती आहे टेनिस स्पर्धा? विम्बल्डन आहे. कारण की 1877 मध्ये काय झालेली आहे? विम्बल्डन या टेनिस स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, तर हा भाग महत्वाचा आहे. विम्बल्डन नंतर USA ओपन, त्यानंतर जर आपण बघितलं फ्रेंच ओपन, आणि सगळ्यात जर नवी कोणती जर आपण बघितलं तर 1905 साली सुरू झालेली ऑस्ट्रेलिया ओपन. फक्त इतकं लक्षात घ्या की सगळ्यात जुनी कोणती आहे? विम्बल्डन आहे. कधी? 1877. इतकंच लक्षात घ्यायचं, बाकी काही नाही. त्यानंतर बघा, आता विम्बल्डन टेनिस स्पर्धेची विजेते पाहणे अगोदर यादी ज्या काही 2024 मध्ये झालेलं फ्रेंच ओपन आहे, ऑस्ट्रेलिया ओपन आहे, US ओपन आहे, मग यांचे विजेते कोण आहेत ते आपण पाहून घेऊयात. कारण की परीक्षेला आपल्याला प्रश्न याच्यावर विचारले जातात. त्यासाठी लक्षात घ्या, ऑस्ट्रेलिया ओपन 2024चं पुरुष एकेरी ही जी काही टेनिस स्पर्धा आहे ती कोणी जिंकलेली आहे? जेनिक सिनर नावाचा खेळाडू आहे इटलीचा. त्यानं काय केलेलं आहे? ऑस्ट्रेलियाई ओपन 2024 पुरुष एकेरी स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतर इकडे काय आहे बघा, तर ऑस्ट्रेलिया ओपन 2024 ची ही जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर आर्यना संबालेका हिने काय केलेलं आहे? तर हे विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि ती कोणत्या देशाची आहे? बेलारूस या देशाची आहे. त्यानंतर पुढे बघा, फ्रेंच ओपन 2024 पुरुष एकेरी स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर कार्लोस अल्कराज. ठीक आहे, कार्लोस अल्कराज याने काय केलेलं आहे? फ्रेंच ओपन 2024 पुरुष एकेरी स्पर्धा जिंकलेली आहे. आणि तो कोणत्या देशाचा आहे? स्पेनचा आहे. विम्बल्डन सुद्धा यानं जिंकलेलं आहे, लक्षात घ्या. एकाच वर्षी त्याने दोन जे काही स्पर्धा आहेत त्या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. ठीक आहे, पुरुष एकेरी फ्रेंच ओपन पुरुष एकेरी कार्लोस अल्काराज. त्यानंतर बघा, फ्रेंच ओपन 2024 महिला एकेरी स्पर्धा जी आहे ती इगा स्वियातोक पोलंडची आहे. तिने काय केलेलं आहे? तर महिला एकेरीचं विजेतेपद त्या ठिकाणी पटकावलेलं आहे. ठीक आहे, तर हा भाग अत्यंत महत्वाचा आहे की कोणी विजेतेपद पटकावलेलं आहे. ऑस्ट्रेलिया ओपन 2024 पुरुष एकेरी जेनिक सिनर इटलीचा आहे.
त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया ओपन 2024 महिला एकेरी आर्याना संबालेका बेलारूसची आहे. त्यानंतर फ्रेंच ओपन 2024 पुरुष एकेरी कार्लोस नाव लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर फ्रेंच ओपन 2024 महिला एकेरी ईगा लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे, कोणत्या देशाचा आहे यावर सुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा पुढे जाऊयात. आतापर्यंत कोणी सर्वाधिक हे ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत, हा भाग महत्वाचा आहे. आता जुलै 2024 पर्यंत जर आपण बघितलं तर राफेल नदाल याने 22 ग्रँड स्लॅम त्या ठिकाणी जिंकलेले आहेत. तर नोवाक जोकोविच जो आहे त्याने 24. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा कोण आहे तर नोवाक जोकोविच आहे. किती? 24 ग्रँड स्लॅम त्याने एकट्याने जिंकलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि याचाच पराभव जो आहे तो करण्यात आलेला आहे आताच्या याच्यामध्ये. ठीक आहे, तर हा भाग महत्वाचा आहे. रॉजर फेडररने 20 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेता कोण आहे तर नोवाक जोकोविच. ठीक आहे, किती जिंकलेले आहेत त्याने? 24 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. कोण आहे? नोवाक जोकोविच. ठीक आहे, तर हा भाग तेवढा लक्षात घ्या. आता थोडं विम्बल्डन कडे येऊयात आपण. आताच नुकतीच पार पडलेली स्पर्धा आहे, ज्याला आपल्या देशातून जर आपण बघितलं तर रोहित शर्मा सुद्धा तिथे उपस्थित होता. त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकर त्या ठिकाणी उपस्थित होते. हे जे काही खेळाडू आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. मग आता विम्बल्डन 2024 पुरुष एकेरी विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या कोण आहे विजेता तर कार्लोस अल्कराज. ठीक आहे, कार्लोस अल्कराज यानं काय केलेलं आहे? विम्बल्डन 2024 पुरुष एकेरी विजेतेपद पटकावलेलं आहे. कोण आहे तर कार्लोस. ठीक आहे, कार्लोसनं काय केलेलं आहे? विम्बल्डन जिंकलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. विम्बल्डन कार्लोस. ठीक आहे, तर त्यामुळे आन्सर काय असेल? ऑप्शन क्रमांक 3. कार्लोसनं काय केलं आहे त्यानं हे जी काही विजेतेपद आहे पटकावले. त्यामुळे हा कोणत्या देशाचा इथं सुद्धा विचारला जाऊ शकतो, तर तो आहे स्पेन या देशाचा. कोणत्या देशाचा आहे तो? स्पेन या देशाचा आहे. पुढे जाऊयात. कार्लोस अल्कराजनं काय केलेलं आहे तर नोव्हाक जोकोविच या सर्बियाच्या खेळाडूचा पराभव करून विम्बल्डन 2024 हे जे काही विजेतेपद आहे ते त्याने पटकावलेलं आहे. ठीक आहे, कार्लोस अल्कराज स्पेनचा आहे आणि त्याने कोणाचा पराभव केलाय? नोवाक जोकोविचचा पराभव केलाय, जो की सर्बिया या देशाकडून तो खेळतो आणि त्यानुसार याने काय केलेलं आहे? विजेतेपद पटकावलेलं आहे. यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे बघा. विम्बल्डन 2024 महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? विम्बल्डन 2024 महिला एकेरी स्पर्धा आहे. जर आपण याचा योग्य आन्सर बघितलं तर बारबोरा क्रेझिकोवा हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल बारबोरा क्रेझिकोवा, जी की झेक गणराज्य जे आहे, झेक प्रजासत्ताक जे आहे त्याची ती खेळाडू आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, विम्बल्डन 2024 महिला एकेरीचं विजेतेपद बारबोरा क्रेझिकोवा. ठीक आहे, क्रेझिकोवा बारबोरा हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं, जिनं काय केलेलं आहे? हे विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढे जाऊयात. बारबोरा क्रेझिकोवानं काय केलेलं आहे तर जास्मिन पाओलिन ही जी काही इटलीची खेळाडू आहे तिला हरून तिनं विम्बल्डन 2024चं हे जे काही विजेतेपद आहे ते पटकावलेलं आहे. बघा, बारबोरानं कोणाला हरवलेलं आहे? जास्मिनला हरवलेलं आहे आणि त्यानुसार ती 2024 ची विजेतेपद पटकावलेलं आहे. यानंतर विम्बल्डन ओपन 2024 पुरुष दुहेरी म्हटलेलं आहे. काय? पुरुष दुहेरी विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी इकडे हेनरी पॅटन जो की ब्रिटनचा आहे आणि हेरी हिलिओवरा फिनलँडचा आहे, यांनी काय केलेलं आहे तर पुरुष दुहेरी विजेतेपद जे आहे ते पटकावले. त्यामुळे सी आणि डी हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुरुष दुहेरी एकेरी हे फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर बघा विम्बल्डन जर आपण बघितलं ओपन 2024 महिला दुहेरी विजेतेपद काय म्हटलेलं आहे? महिला दुहेरी विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर आपण जर इकडे बघितलं तर ऑप्शन आपल्या समोर आहेत. मात्र जर या ठिकाणी 2024 चे विजेतेपद बघितलं आपण डबल मध्ये तर कॅटरीना सिनियाकोवा जी की ठीक आहे कॅटरीना नाही, लक्षात घ्या. यस बरोबर आहे. ठीक आहे, कॅटरीना लक्षात घ्या, बरोबर आहे. ठीक आहे, कॅटरीना झेक प्रजासत्ताकची आहे आणि टेलर टाउनसेंड जी की अमेरिकेची आहे, यांनी काय केलेलं आहे तर हे महिला दुहेरी विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. ठीक आहे, कॅटरीना लक्षात ठेवायचं आणि टेलर लक्षात ठेवायचंय. कॅट टेलर. ठीक आहे, कॅटरीना टेलर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानुसार पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे, अमेरिका आहे आणि झेक प्रजासत्ताक आहे. ठीक आहे, कॅटरीना आणि टेलर या दोघींनी विम्बल्डन ओपन 2024 महिला दुहेरी विजेतेपद पटकावलेलं आहे. यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा. विम्बल्डन ओपन कोणत्या प्रकारच्या कोर्टवर खेळला जातो? ग्राउंड कसं असतं तर आपण बघितलं की गवतावर ही स्पर्धा जी आहे ती पाहायला मिळते आपल्याला. ठीक आहे, विम्बल्डन ओपन जे आहे ते कोणत्या प्रकारच्या कोर्टवर खेळलं जातं तर गवतावर खेळलं जातं. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे.
आता आधी सुद्धा आपण बघितलं होतं की कोणतं कशावर खेळलं जातं. ऑस्ट्रेलिया आहे हार्ड कोर्ट तुम्हाला इथे दिसेल. फ्रेंच ओपन जे आहे ते कशावर होतं, मातीवर होतं. आणि विम्बल्डन जे आहे ते गवतावर होतं. आणि अमेरिकन ओपन जे आहे ते सुद्धा हार्ड कोर्टवर त्या ठिकाणी होतं. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, विम्बल्डन ओपन कधी सुरू झालं? आताच आपण बघितलं होतं सगळ्यात जुनी स्पर्धा आहे. मग सगळ्यात जुनी जर आपण बघितलं तर 1877 मध्ये काय झालं होतं, विम्बल्डन स्पर्धेला सुरुवात झाली होती. सगळ्यात जुनी ती आहे. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य आन्सर असेल. ऑस्ट्रेलिया ओपन कधी सुरू झाली? 1905 ला आपण बघितलं होतं. फ्रेंच ओपन कधी सुरू झाली? 1891 ला. त्यानंतर विम्बल्डन स्पर्धा कधी सुरू झाली? 1877 ला. आणि US ओपन कधी सुरू झाली? 1881 ला. त्यानंतर पुढे जाऊयात बघा, विम्बल्डन कुठे आयोजित केलं जातं? कुठे केलं जातं? आपण बघितलेलं आहे की ते इंग्लंडमध्ये, लंडनला काय केलं जातं? लंडन शहरामध्ये ते आयोजित केलं जातं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 ही या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. सचिन तेंडुलकर असतील, रोहित शर्मा असतील, हे जे काही आपले खेळाडू आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी काय होते, या स्पर्धेच्या वेळेस उपस्थित होते, लक्षात घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे जे काही विम्बल्डन स्पर्धा होती 2024 ची नुकतीच पार पडली आणि करंटच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की अशा परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातात. त्यामुळे हा भाग आपण या ठिकाणी कव्हर केला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. अजून कोणत्या विषयावर तुम्हाला हवा असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू सो मच. धन्यवाद.